बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी ते अनुपस्थित राहिले. राजेगावची शाळा या ठिकाणी अशा पद्धतीने होऊ शकते, बाकी शाळा का होऊ शकत नाही, कसं आहे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर? माननीय सीओ साहेबांशी मी स्टेजवर असताना संपर्क केला. ऍक्च्युली ते बाहेर होते. जनरली सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांना, ज्यांना फक्त अधिकारातच काम करायचं, त्यांना आम्हाला प्रेशर करता येत नाही असो, परंतु बीड जिल्ह्याची जी काही प्रतिमा हे अधिकारी जाऊन कुठेतरी सांगतील तर चांगला अनुभव सांगण्यासाठी असे कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी असतात. ते म्हटले की मी माझ्या प्रतिनिधींना बीडीओंना वगैरे सांगितलं, पण बीडीओ मॅडमना यांना जरा जास्त भरपूर काम असतं, त्यामुळे ते कदाचित उपस्थित नसतील. तर येत्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही बिलकुल अशा पद्धतीच्या कुठल्या शाळा असतील ते असतील तर त्यात मी पूर्णतः लक्ष घालणार. कारण एखाद्या एनजीओने मुंबईवरनं येऊन इथं आपल्या त्यांचा हेतूच काही नाही आहे. तुमचं कर्तव्य आहे की या ठिकाणची लेकरं शाळेमध्ये शिकली पाहिजेत, चांगले वर्ग असले पाहिजेत. सरकार म्हणून आमचं कर्तव्य म्हणून मीही स्वतः इथं उपस्थित आहे. सगळ्या गोष्टी एक प्रतिनिधी कोणतरी असायला पाहिजे, निश्चितच मनामध्ये खंत आहे. ठीक आहे, हरकत नाही. यावेळेस घडले, पुढच्या वेळेस असं घडणार नाही असं मला लक्षात येईल, कारण काही गोष्टी काळानुरूप त्यांनाही शिकावं लागतील. त्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं की अशा पद्धतीच्या शाळा आमच्या मतदारसंघामध्ये भरपूर आहेत. त्या शाळेचं इव्हॅल्युएशन करणार, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या शाळा आणि वर्ग असतील, शासकीय मदतीने असू द्यात, CSR मधून असू द्यात, विविध एनजीओच्या मार्फत असू द्यात. मुंबईमध्ये आम्ही बसलोय, अशा प्रकारचा बदल मी 70 लाख रुपये आम्ही एका मुंबईच्या संस्थेच्या माध्यमातून गुलाबी गाव हे पेठ तालुका म्हणजे जे आदिवासी बहुल आहे, तर मी स्वतः जातीनं त्या ठिकाणी नंतर 1 कोटीपर्यंत खर्च केला आम्ही अशा पद्धतीने केलेलं आहे. अशी अनेक कामं निश्चितच राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला करता आली. तर माझा पहिला हक्क बोलतो की आमच्या भागातील लोक सुखी समाधान राहिले पाहिजेत, या ठिकाणची मुलं शिक्षणापासून वंचित राहिली नाही पाहिजेत, असाच माझा प्रयत्न असेल. बऱ्याच आता शाळा असेल किंवा विविध क्षेत्रातल्या तरुणांचं किंवा नागरिकांची आपल्याकडे खूप मोठी अपेक्षा वाढलेली आहे. प्रत्येक जण काहीतरी घेऊन येतो, मात्र तुम्ही त्यांच्या झोळीमध्ये काही ना काहीतरी टाकतात, एक मन समाधान करतात. आता खूप अपेक्षा वाढल्यात लोकांचं, कसं तोंड द्यायचं? कारण आहे, मी कल्पवृक्षाचं जे देवेंद्रजी नावाचं झाड आहे त्या छत्रछायेखाली मी बसलोय. त्यामुळं लोकहितार्थ आपण मागायचं आणि त्यांनी द्यायचं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत असल्यामुळे गेली 12 वर्ष झालं सातत्याने निष्ठेने काम करतोय. लोकहितार्थ काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मला न्याय दिलाय. आणि माझं क्षेत्र असू नसो, परंतु एका समितीचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने आपल्या भागातला कुठलाही माणूस कुठल्याही योजनेपासून, कुठल्याही प्रामुख्याने गरजेपासून वंचित राहणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे सातत्याने गेली 12 वर्ष झालं लोकसंपर्क ठेवून जनता दरबार भरवतो. त्या जनता दरबाराच्या माध्यमातून आलेले विविध प्रश्न, आरोग्याचे असू द्या, शिक्षणाचे असू द्यात, वैयक्तिक बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी असतात की ते एकंदरीत आम्हाला सांगतात, व्यक्त होतात. त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हता आहे, त्या विश्वासार्हताला तडा जाऊ नये यासाठी प्रामुख्याने मी प्रयत्न करत असतो. आणि त्यांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे की आपला माणूस एवढा मोठा झालाय, तर अशा पद्धतीचे एवढे कौतुकाचे सोहळे, अशा पद्धतीचं स्वागत. 1 कोटी रुपये दिले तर कुणाला मिळतं का मला सांगा? बैलगाडीमध्ये वगैरे, वरातीमध्ये पहिल्या लहानपणी वरातीमध्ये आम्ही बघायचो की लोकांची मिरवणुका वगैरे निघायच्या. मोठे JCB वगैरे पोकलेन आणून किंवा मोठं रथ आणून डिजिटल एखादी रथयात्रा काढणं ते सोपं आहे, परंतु आमच्या ग्रामीण भागातली संस्कृती मनातून स्वागत करायचं असेल तर आहे त्या साधनांचा वापर करून त्या पद्धतीने करायचं. आणि मला बाबासाहेब आंबेडकर तिथून त्या ठिकाणी एक जणांनी गुलाबाचं पुष्प दिलं, ते तिथंच तयार करून दिलं होतं. मनातली भावना चालू असेल तर किती मोठा हार दिला, किती मोठा बुके दिला, याच्यापेक्षा त्याची भावना काय हा महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या भागातली लोक आहेत तसे माझ्यावरती प्रेम करतात. मी